होतं म्हणून जी इच्छा होती मनामध्ये ती पूर्ण झालेली आहे. तर सगळे आम्ही सज्ज आहोत. काय रेडी? महाकाल बाबा की बाबा बोले. पण महादेवाची कृपा सर्व व्यवस्थित झालं. आज महादेवाचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही परत मुंबईला चाललेलो आहे. आगे बढो. मित्रांनो या तुम्ही पण चटणी खायला. या आमची आगरी स्टाईल मध्ये चटणी आहे. खाल्ली तर बोटा चाटस्तवर खाल तुम्ही. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तर खूपच भारी होणार आहे. तर आज आपले दादा आणि सगळी गँग आहे तर चाललेलो आहे महाकालला, उज्जैन येते. तर सगळी सज्ज आहेत, तुम्ही पाहू शकता ही सगळी गँग आहे आपली. तर उत्सुक आहेत आम्ही, आता ट्रेनची वाट बघतोय. तर गाईस थोड्याच वेळामध्ये आता ट्रेन येणार आहे आणि सगळे सज्ज आहेत, ट्रेनची वाट पाहत आहेत. 15 ते 10 मिनिटामध्ये ट्रेन येणार आहे. तर पाहू शकता एक एक जण खूप दमलेला आहे आणि प्लस आज पाऊस पण खूप होता आणि भोलेबाबाला आपल्याला भेटायचा होता. तर भोलेबाबाचं दर्शन झालंच पाहिजे, त्यानिमित्त सगळे आम्ही एकत्र भेटून आता बोरिवली स्टेशनला आलेलो आहे. हां, हे आपले उमेश दादा आहेत, धन्यवाद. तर सगळे आपले कलिग्स जे आपले दादाचे मित्र वगैरे आहेत ते सगळे बोरिवली स्टेशनला आम्ही थांबलेलो आहे आणि 10 मिनिटांमध्ये जवळपास ट्रेन येणार आहे आणि ट्रेन मुंबई सेंट्रलपासून सुटलेली आहे. तर पाहूया, लॉगमध्ये तुम्ही कनेक्टेड राहा आणि लॉगची मजा आहे. तुम्ही पाहू शकता आता भूक तर लागलेली आहे सगळ्यांना आणि भेलचा आनंद घेत आहे. जो येतो तो सगळे चालू आहे, चोंबडी चालू आहे. टाक थोडीशी रोहन. आपले संतोष दादा हे स्पॉन्सर आहेत, तिकडे पाहू शकता. खूप भूक लागली, खूप म्हणजे खूप अशी अवस्था कधी नाही झाली. संतोष दा भेलची टेस्ट कशी आहे? खूप छान आहे. पोटात आता जे येईल ते चांगलंच आहे. भूक लागल्यावर चांगलंच लागेल. आपल्या आजच्या दादांनी सुद्धा भेल घेतलेली आहे, तर थोडीशी टेस्ट करूया त्यांच्या पण हातात. टाक थोडीशी टेस्ट. चाललो आहे मित्रांनो आम्ही आज उज्जैनला महाकालला. एवढ्या पावसात सुद्धा महाकाल बाबाला, भोलेनाथ बाबाला भेटायचं होतं म्हणून जी इच्छा होती मनामध्ये ती पूर्ण झालेली आहे. तर सगळे आम्ही सज्ज आहोत. काय रेडी? महाकाल बाबा की बाबा बोले. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. अमरेंद्र बाहुबली, ए अमरेंद्र बाहुबली. कोणची बॅग आहे? संभाला ना, संभाला ना, संभाला ना. हमारे पास बहुत आगे बढ़ो. ए थांब, परत काय व्हायचं ऐकत. हो ना, तिकडे आपण चालला म्हणून त्यांनी गाडी लेट केली. परत ट्रेन मध्ये स्पीकर होता. सो काहीच ट्रेन आलेली आहे आपली आता आणि पाहूया किती रश आहे आतमध्ये. तिकीट काढलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. सगळे वाट बघत आहेत आता आतमध्ये जायला. पाऊस तर खूपच आहे आणि आपले साथी राखे पण सज्ज आहे. सो गाईज फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि स्वतःची सीट सुद्धा भेटलेली आहे. तर सोबत आपले माझी भाऊ रोहन आहे, तर जो तो जागा बघत आहेत. आपले साथी राखे पाहू शकता तुम्ही इथे. आणि मित्रांनो बोलायला गेला तर आमचा हा एसी कोच आहे. दादांनी बरोबर एक सेटकांची आहे आपली. आपल्या दादांनी बरोबर अरेंजमेंट करून ठेवलेली आपली. आयफोन चार्जिंगला लाव. आयफोन कसला आयफोन आहे बघू इथं लाव. तर मित्रांनो आमचा डिनर टाइम झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आम्ही आता डिनर करत आहोत. सोबत आपल्या पनीरची भाजी आहे, चटण्या वगैरे, चिली पनीर. ए भाई बाईक होतो पहिला, बाईक होतो पहिला. बऱ्या प्रकार झालं ना जेवण? पोट भरून झाला पाहिजे जेवण. मित्रांनो या तुम्ही पण चटणी खायला. या आमची आगरी स्टाईल मध्ये चटणी आहे. खाल्ली तर बोटा चाटस्तवर खाल तुम्ही. आणि भाकऱ्या बघू शकता तुम्ही आमच्या. हे बघ अरे घेऊनच बसलो आम्ही डायरेक्ट 50 भाकरी. अरे पिझ्झा कुठे खाते अशा भाकऱ्या असल्यावर. पिझ्झा
गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले आहेत 7 आणि आमचा एस्टिमेटेड टाईम आता ट्रेनचा 7:30 वाजता आणि ते 1 तास डिले आहे ट्रेन. जवळपास 8:30 8:15 ट्रेन पोचायला होईल. तर रात्रभर खूप एवढी थंडी वाजली ना. AC कोच डबा होता आमचा, गारटलो अक्षरशः रात्रभर. झोप पण चांगली लागली आणि खूप चांगला आमचा रात्रीचा प्रवास झाला हा ट्रेनचा. आणि हा खूप लक्षात राहणारा असा प्रवास होता ट्रेनचा रात्रीचा. तर आता थोड्याच वेळात 1 तासानंतर आम्ही जेव्हा पोचू उज्जैन जंक्शनला तुम्हाला दाखवतो नेक्स्ट आपल्याला कसं काय जायचं आहे. मग आम्ही स्टार्टिंगला सर्वात आधी हॉटेल बघणार. हॉटेल ऑलरेडी बुकच करून ठेवलेलं आहे आपला. तर मग तिकडे जाऊन पण खरंच आमचा अविस्मरणीय प्रवास होता हा अंबरनाथ ते उज्जैन जंक्शनपर्यंतचा. कारण अंबरनाथपासून एवढा धुवाधार पाऊस होता ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर तरी पण आम्हाला भोलेनाथ बाबाला भेटायचं होतं. तर अंबरनाथला आम्ही कसं आलो. तर तिथे जवळजवळ आम्ही आलेलो 4:30 वाजता आणि 5:45 त्याने अनाऊन्समेंट केली का ठाण्यापर्यंतच जातील ट्रेन. तर 1 तास 6 तास आम्ही तिथे थांबलो. कारण जी दृढ निश्चय ठेवलेला आम्ही भोलेनाथ बाबाला भेटायचा, तर तो मनामध्ये तसाच दडून ठेवलेला आम्ही. त्यामुळं आम्हाला कसा ठाण्यापर्यंत जाता आला. तर ठाण्यापर्यंत गेल्यानंतर आतमध्ये अनाऊन्समेंट केली का ट्रेन ठाण्यापर्यंतच जाणार. तर मग आम्ही उतरायला गेलो. तर खूप चालाकी केली. तर बाहेर उतरल्यानंतर बघतोय का ती ट्रेन लागलेली कुर्लापर्यंत. नशीब खूप वाईट होते आमच्या सगळ्यांचे. मग तिथे उतरल्यानंतर आमची मुंबई सेंट्रलवरून फास्ट ट्रेन होती अवंतिका एक्सप्रेस. तर उतरल्यानंतर मग वाजलेले 8:15 आमची ट्रेन होती 9:15ची. उतरलो आम्ही ठाण्यापर्यंत. मग सगळे बोलले चला टॅक्सी करूया बोरिवलीपर्यंत. कसा पटापट आम्ही बोरिवलीपर्यंत टॅक्सी केली. बरोबर टायमावर आम्ही पोचलो आणि नशीब चांगलं होतं. त्या ड्रायव्हरने पण खूप फास्ट घेतली. 3 कार केलेल्या आम्ही. जवळजवळ आम्ही 18 जण होतो. तर मग बरोबर वेळेवर ट्रेन यायच्या 5 मिनटं आधी फक्त पोचलो. तर भोलेनाथ बाबाला भेटायचं होतं. तर बोरिवलीवरून कशी ट्रेन फटाफट अवंतिका एक्सप्रेस फास्ट ट्रेन भेटली आणि आता तोच प्रवास करता आता आम्ही 1 ते 1.5 तासामध्ये पोचणार. तर हा आमचा अविस्मरणीय प्रवास असा तुम्हाला शेअर केला मी. तर ब्लॉगमध्ये तुम्ही अजून कनेक्टेड राहा. नेक्स्ट आपण आता जाणार आहोत उज्जैन जंक्शन म्हणून पहिला हॉटेलला जाणार. त्यानंतर मग आपल्या भोलेनाथ बाबाचं दर्शन घ्यायला जाणार. तर चला जाऊया आता आपण थोड्या वेळा. अशा प्रकारे आपण रेडी झालेलो आहे. फ्रेश वगैरे झालो मस्त. तर तुम्हाला नेतो आपले जे बाकी दादू साथी त्यांच्यासोबत नेतो. तुम्हाला कोणत्या कोचमध्ये तुम्हाला दाखवतो. काय इथं बसली झोपलेला होता ना कुठं बघतो ना. इकडे का आपला भाऊ आणि बाजूच्या इथे
यो आपला मनोज भाऊ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता आधीच गुड मॉर्निंग झालाय, आधीच फ्रेश वगैरे झालेला आहे. व्हेरी गुड मॉर्निंग. हा उठला, रोन्या उठला आपला. तयार हो लवकर, चाल. 1.5 तासात पोहोचणार आज आपण. हो, आपला आतिथ दादा आहे. तर आपली अर्धी गँग इथे वाट बघते कधी पोहोचता आपण. चाय ए चाय कैसा रे? 50 2. आय लावरो माग. आतिश आतिश चाय कसा आहे? नाही माहिती कसं आहे सध्या कितीला असेल चाय? आज काय 10 का 20 रुपये दूध कम पाणी ज्यादा. खाली तोंडाला चव पाहिजे बस. भूक मिळाली. काहीच आमचा आता टी टाइम झालेला आहे. तर टी तर आपण घेत नाही, कॉफी घेतलेली आहे. संध्याकाळी बोलायचं नाही. ए कॉफी आहे, कॉफी आहे भाई, कॉफी टी नाही. हिटर टाकून नाही का चहा बनवतो. आहे का? चला आता इलाज नाही भाई, ट्रेन मध्ये आलो. गाईज आता आम्ही नागदा स्टेशनला आलेलो आहे. जस्ट 5 मिनिटासाठी ट्रेन थांबलेली आहे. तर स्टेशनचा जरा नजारा घेतात आपले साथीनाके. बरं वाटतं जरा भरपूर तासानंतर बाहेर आल्यावरती. Hey guys, we are reached at our destination only 5 minutes. सो गाईज आता आमची डेस्टिनेशन आलेली आहे. थोड्याच वेळात म्हणजे 1च मिनिटामध्ये आम्ही उज्जैन जंक्शनला पोहोचलेलो आहे. तर सगळे रेडी आहेत. आता कधी उतरतोय असं झालेलं आहे आणि भोले बाबाचं दर्शन घेतोय. तर चला मग आता तो गाईज आता आम्ही आलेलो आहे उज्जैन जंक्शनला. तर नेक्स्ट आमची डेस्टिनेशन कुठे असतो ते आपल्या हॉटेल बघणार. आता आम्ही सर्वात आधी हॉटेल बघितल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन मग लगेचच आपल्या दर्शनासाठी जाणार भोले बाबाच्या महाकालेश्वर. तर चला जाऊया. सगळे सज्ज आहेत आमचे. तर गाईत बघू शकता तुम्ही. जायचं आपल्याला लगेच आज रात्री आणि आवरी मोठी बॅग आणली. तर गाईज आताच उज्जैन स्टेशनवरून उतरलो, आम्ही बाहेर पडलो. तर आता चाललेलो आहे हॉटेलला. आम्ही जो बुक केलेला हॉटेल, रिक्षामध्ये ऑटोमध्ये बसलेलो आहे आम्ही सगळे. तर एवढा काही कॉस्टली नाही रिक्षाचा. पर पर्सन 20 ते 30 रुपये आहे. तर आम्ही सर्व सज्ज आहोत, आता जाणार आहोत. असं झालंय कधी आपल्याला भोले बाबाचं दर्शन होतंय आणि मग आम्ही आमच्या डेस्टिनेशन लवकरात लवकर जाणार. जय महाकाल. जय महाकाल. आणि हा आपला मनोज भाऊ म्हणजे एवढा भक्त आहे ना आपल्या भोले बाबांचा. खास भोले बाबाला घेऊन म्हणजे कठोर प्रयत्न केलेले आहेत आम्ही इकडे येण्यासाठी. तुम्हाला मी मगाशी ब्लॉग मध्ये दाखवलंच. बदलापूर पाण्यात भरला. एवढे सगळे परिश्रम करून आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे पोहोचलेलोच आहे. तर ह्यामध्ये सर्वांचाच वाटा आहे, कारण प्रत्येकाने हातभार लावून इकडे जाऊ तिकडे जाऊ करून ऑलरेडी आलेलो आहे. आणि हा आपला आतिश दादा आहे. बघ बट 99.99% ये भाई की इच्छा थी हमारा दर्शन नहीं होना चाहिए, बट इसके खिलाफ भोले बाबा ने अपने को दर्शन दे दिया है. दे दिया नहीं अभी. दिया है भाई, देगा.
इसलिए गाइस मैं आपको बोलते हैं भगवान के ऊपर भरोसा रखो। तर गाइस तुम्हाला सांगतो तर आम्ही चाललेलो आहे आमच्या हॉटेलकडे। तर हॉटेल आपला असं आहे, हॉटेल निक्की पॅलेस। खूप सुंदर हॉटेल तुम्ही बघू शकता। ऑलरेडी बुकड होता आमचा। एवढ्या बॅगी सगळ्या घेऊन आम्ही चाललेलो आता आमच्या हॉटेलमध्ये। खूप सुंदर व्ह्यू आहे आतमधला पण। जाऊया बघूया आता आपण। तर सजोदा कसं वाटतं तुला इथं हॉटेलमध्ये येऊन? गाईज तुम्हाला दाखवतो आपला रूम कसा आहे, पाहू शकता। किंवा आला अंग धुवून तासाभरानंतर आग घेऊन जसं काय घरीच आंघोळ करतोय, अर्ध्या तासात डायरेक्ट आंघोळ करून आलाय। तर मित्रांनो हा आहे आपला दादा, अतिश दादा। आता आपला जो प्रवास झाला महाकालचा तर सर्वस्व खर्च आपल्या दादाचाच होता। खरंच दादा खूप सुंदर तुम्ही सुविधा केली सगळ्यांसाठी आणि खूप अविस्मरणीय प्रवास होता आणि प्रत्येक क्षणाक्षणाला दादा आपल्याला हेल्प करत होते। आणि हा प्रवास जसा सुंदर करता आला आपल्याला तर असाच आपण नेक्स्ट प्रवास सुद्धा करूया। तर दादा काय बोलशील जरा आपला आता जो प्रवास झाला आपला उज्जैनचा महाकालचा? काही नाही, असं आपल्या प्रवासाला थोडा व्यक्ती आला होता पण महादेवाची कृपा सर्व व्यवस्थित झालं। आज महादेवाचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही परत मुंबईला जर काही महादेवाचीच कृपा असेल, आम्हाला असं वाटलं की आम्हाला दर्शन होणारच नाही महादेवाचं, पण आम्ही अर्ध्या रस्त्यात निघलेलो पण जायला। काही कलिग्स आमचे गेले पण आमच्या मनात जो दृढ निश्चय होता महादेवाला भेटायचा तो महादेवाने जणू पुरा केलेला आहे। तर बोला बम बम बोले भोलेनाथ की जय। तर गाईज आता जस्ट उज्जैन पर्यंतचा सफर आमचा पार करून आलो। अंबरनाथ ते उज्जैनचा सफर पार केला। खूप म्हणजे खूप कठीणाई आल्या आम्हाला सफर पार करताना, पण आम्ही भोलेनाथाची भेटण्याची जी इच्छा मनात ठेवलेली ती इच्छा बाळगूनच आम्ही इथपर्यंत पोहोचलो। आणि जणू काही असं समजायचं आहे का भोलेनाथ बाबानेच आम्हाला इथं आणले, कारण एवढा पाऊस चालू होता। एवढ्या पावसामध्ये आम्ही इथं आलो, ते पण बाबांच्या कृपेमुळे झालो। तर मग इथे आलो आम्ही। तर हा प्रवास होता, तुम्ही ह्या लॉगमध्ये नक्कीच बघितला असेल तो कसा खडतर प्रवास होता आमचा। तर तुम्हाला जर आवडला तर नक्कीच आपल्या ह्या लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर हा पहिला पार्ट होता मित्रांनो, पण लवकरात लवकर आपण ह्याच उज्जैनपर्यंत नंतर आपण मंदिरात जाणार आहोत। काल भैरव, परत ओंकारेश्वर।